वा हा 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 हा. कसं आहे नुसतं आता आता थांबाचा विषयच नाही आता. मॅडम 50% तर गाडी शिकलेत आहे, त्याच्यात काही कमीच नाही. त्याच्याशी पण थोडंसं ट्रॅफिकमध्ये तो का अजून थोडी थोडी जमतीये. बघू असं 2-4 वेळा ट्राय केलं किंवा आठवडाभर ट्राय केलं तर होऊन जाईल, काय अडचण नाही. थोडं जरा वळवताना थोडं जजमेंट होकायला आहे मॅडमचं, जरी बऱ्यापैकी जमायला लागली असे. बघा हे ब्रेक जागाच्या टायमाला हे नुसतं मोठं वडायला लागले, ते ब्रेक नाही दाबणं, काय करणं, गाडी कशी थांबवणार हे आता. फिरव तशीच फिरव, इकडं असं फिरव, रिटर्न असा राऊंड मार ना. हा इथंच राऊंड मार. संडे असल्यामुळे ना आजचा दिवस खरंच खूप आरामात गेला, पण संध्याकाळच्या टायमिंगला ना थोडं बोरच होत होतं. म्हणजे दिवसभर सगळे रूम ते आवरून झाली होती, बाकीची सगळी कामे पण आवरली होती आणि आजचा ना काय कुठे फिरायला जायचा काही प्लॅन पण नव्हता. म्हणून मग का दिवसभर आज घरीच थोडा वेळ आराम केला, बाकीची सगळी कामे करून घेतली. आणि नंतर ना असंच बसल्यास तेव्हा विचार आला की बरेच दिवस झालं मी ना अगोदर खरंच मला चांगली बऱ्यापैकी गाडी येत होती बरं का, पण आता बरेच दिवस झाले असल्यामुळे म्हणजे माझ्या हातातच नाही आहे. तर आज यांना म्हणलं की चला ना आपण एक चक्कर टाकून येऊ, बघूत मला गाडी जमते का नाही. आणि खरंच मी विसरल्यासारखं पण झालेलं आहे. आणि आता म्हणजे आमचा विचार चालू आहे की आता ना ऑफिसला ना मी स्कूटी घेऊनच जाणार आहे. त्यामुळे म्हणलं ना की त्याच्या अगोदर थोडी प्रॅक्टिस तर करून घेऊत, कारण परीक्षेच्या अगोदर प्रॅक्टिस केलेली केव्हाही बेटर. तसंच ना आज आम्ही गेलो होतो म्हणजे मला स्कूटी येते का नाही ते बघण्यासाठी. आज खरंच खूप दिवसातनं हातात घेतल्यामुळे थोडं पहिलं हे झालं मला, म्हणजे घाबरल्यासारखंच झालं होतं म्हणायला काही हरकत नाही, कारण बरेच दिवस झाले हातातच नव्हती. तर पण एकदा शिकलेली कला काही म्हणजे विसरत नाही, तसं झालं नंतर. म्हणजे मला ना बऱ्यापैकी जमली, त्यामुळे थोडा वेळ तिथे चक्कर मारले आणि नंतर आम्ही घरी आल्यावर तर उद्या आहे सोमवार. तर त्यामुळे ना मी इकडे आजच तयारी करून ठेवत आहे. हे ना म्हणजे बेल आणलेला आहे आणि तुम्ही बघू शकता बेल इतका छान आहे ना, म्हणजे कोवळा पण आहे आणि हिरवागार आहे ना, त्यामुळे मला त्यांना खरंच खूप आवडला. त्यामुळे ना म्हणजे इकडे आजच तयारी करून ठेवते मी, म्हणजे इकडे बेल ते बाकीचं थोडं करून, कारण सकाळी त्यांना ऑफिसला जायचं असतं, त्यामुळे पटकन तर सगळं होणार नाही. त्यामुळे म्हणलं ना आत्ताच थोडी तयारी करून ठेवत आपण. तर इकडे बेल पण आणलेला आहे आणि मी ना मगाशी बाहेर गेले होते तर ते फुलं घेऊन आले होते. फुलं खरंच खूप छान आहेत बरं का, म्हणजे सुकलेले पण नाहीत, ताजेतवाने आहेत. पण फुलांचे भाव एवढे वाढलेले आहेत ना की ते असं म्हणजे मोजून फुलं देत आहेत की 10 रुपयाला 2-5 असे. त्याच्यामुळे पण थोडे ते महागच पडले मला, पण म्हणलं जाऊ दे. आणि म्हणजे पण फुलं खरंच खूप छान आहे बरं का, त्यामुळे म्हणलं इकडे मी घेऊन आली होती. ही फुलं मला मी गेल्यावर आणली बरं का. तर असं मला कशी फुलं द्यावी, 10 रुपयाला 5 असं मोजून फुलं होती त्यांच्या. हा पण मोजून. नंतर थोडी पूजेची तयारी केली आणि इकडे लाईट गेलेली आहे, त्यामुळे बाकीचा व्हिडिओ काही कंटिन्यू नाही करता आला. मी इकडे पॉलिबॅगमध्ये ठेवलेली आहे फुलं पण आणि हे पण. आता व्हिडिओ तर बनवायचा होता, म्हणून आता काही लाईट गेलेली आहे, त्यामुळे म्हणलं आता जाऊ दे, इथं स्किप करू आपण. पण इकडे ना मी इकडे दिवापट्टी करून घेतलेली आहे. याच्या अगोदर म्हणजे थोडा उशीरच झाला होता आज, कारण आम्ही गेलो होतो बाहेर. म्हणजे बरेच दिवस झाले ना मी गाडी
स्कूटी येत होती पण मी ती पण विसरून गेले होते. म्हणजे बरेच दिवस झाले माझ्या हातातच नाही आहे. म्हणलं खरंच येते का नाही ते बघण्यासाठी म्हणून गेले होते. पण खरंच म्हणजे थोडा माझा कॉन्फिडन्स लूज झालेला आहे. म्हणलं कधी कधी टाईम भेटला ना तर बरं पडतं खेळ हे केल्यास, म्हणजे हातात असल्यास थोडा कॉन्फिडन्स बूस्ट होतो ना. तर मग आज बरेच दिवस झाले होते. म्हणलं आज टाईम पण आहे, आज रविवारची सुट्टी होती, त्यामुळे म्हणलं आपण ना म्हणजे गाडी येते की नाही ते पण बघू. नंतर घरी आलो, इकडे अगोदर तेव्हा करून घेतली आणि आता नंतरचं जेवणाचं तर काही आणखीन फिक्स नाही, बघू आता काही ठरतंय ते. आणि नंतर ना आता बाकीचं तर काही आता मला थांबावंच लागणार आहे स्वयंपाकासाठी पण. मग तोपर्यंत आम्हाला जायचं आहे म्हणजे यांच्या फ्रेंडच्या घरी, तर आम्ही आता तिकडेच निघालेला आहे. बाय बाय. आणि ना माझ्या फ्रेंडच्या घरी जात आहोत. त्याचं कारण आहे म्हणजे त्यांच्या मुलीला ना ही मेहंदी काढायची आहे. स्वरा म्हणून आहे, तिला मेहंदी काढायची आहे. तिचं 2-4 दिवसापासून चालू आहे की दीदी तू ये, मला मेहंदी काढायची आहे म्हणून. आणि तिला पण इकडं कोणी घेऊन येत नाही आहे बरं का. म्हणलं की आपणच जाऊ तिच्याकडे. तिला ना किती दिवसाचं तिने माझ्या मागे लागली, दररोज विचारते ती तिला ना मेहंदी काढायची आहे म्हणून. मला छोटीच आहे पण भरपूर 4-5 दिवसापासून मागं लागलेली आहे, मेहंदी काढायची आहे, मेहंदी काढायची आहे ये म्हणून. मग म्हणलं आज आपण जाऊ.